नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आज आपण आलेलो सातारमध्ये सहज चाललेलो आणि सफरचंद बघितलं तर खूप छान असं हे दिसलं आणि मस्तमध्ये आणि स्वभाव माणसांचा चांगला असल्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ काढण्याचा योग हा आला. सर्वप्रथम मुलाखतीला चालू करूया. नमस्ते. नमस्कार. आपलं नाव काय? दिलीप जाधव. राहणार सातारमध्ये कुठं? फॉरेस्ट कॉलनी. तर आता आपला हा योगायोग कसा आला काय हे सर्व आता सांगितलं, पण केव्हापासून आपण हा व्यवसाय करताय? 2013 पासून व्यवसाय करतो. पहिलं काय करत होता ह्याच्या अगोदर? हे मुंबईला होतो. नोकरी वगैरे? नोकरीला. नोकरी सोडून मग आता तुम्ही हा फळाचा व्यवसाय करताय, काय सांगाल? नोकरीमध्ये मजा नसतीच. त्यामुळं एक ठरवलं, निश्चयच केला की बाबा आपण स्वतःचं काय करायचं. त्यामुळं फळाचा धंदा निवडला. तर फळं बघता आता एवढीच आहेत की अजून ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय असते? सगळी फळं असतात. फ्रूटला जे स्टॉलला जे फळं असतात ते आमच्याकडे सगळी फळं असतात. आंबा असतो, सगळं आंब्याच्या सीझनला आंबा असतो, सगळी फळं, द्राक्ष, ऑल सीझनची फळं सगळी. आता काय सांगाल मार्केटमध्ये लोकांचं कुठल्या फळावर आता जास्त भर चालू आहे? सफरचंद, डाळिंब. आता काय किवी पण डेंगूची साथ आहे त्यामुळं किवी, ड्रॅगन खपतं. आणि एवढंच नव्हे तर आता माळाचा 15वडा आहे आणि माळाच्या 15वड्यामध्ये आता हे सर्व डाळिंब वगैरे चालते. परतनं हे अशा प्रकारे वेगवेगळी फळं चालतात या ठिकाणी. आणखीन माल भरपूर या ठिकाणी. आता हा जो माल पूर्ण भरलेला आहे तर कुठनं आणता काय सांगाल? पुणा मार्केट किंवा सातारा मार्केट असं करतो. असे बागा वगैरे काय घेता कुठल्या? काय नाही बागा नाही. आम्ही 1-2 कॅरेट लागतात तेवढंच आणतो आणि दररोज फ्रेश माल असतो. दररोज फ्रेश माल आणायचा. तेवढं संपलं की तेवढंच आणायचं, बाकी काय जास्त आणायचं नाही. आता ज्याला खप जास्त आहे तेच जास्त आणायचं. तर आता हे जे मला ह्यातलं दिलं फक्त हे सर्वांनाच एकसारखं की मला आपलं जाता हे तुम्ही सांगितलं तर किंवा कसं कुठल्या प्रकारे कसा दर असतो तुमचा? सफरचंद डिलेशन आहे. डिलेशन 180 विकतोय आणि शिमला 160 विकतोय. 60 आहे 150. दोघांमध्ये काय फरक आहे चवीला? किंवा ते डिलेशन काश्मीरचं आहे, एक शिमल्यातलं आहे. जरा डिलेशन खायला चांगलं असतं, काश्मीरवालं सॉफ्ट लागतं, तेच जास्त पसंत करतात लोक. आणि मित्रांनो हे जर खायला गेलं तर सफरचंदामध्ये असं फोकस असतं, असे गाभा निघतो त्याच्यात, म्हणजे मऊपणा जास्त निघतो. हार्डपणा जे पाहिजे ते कशामुळे होतो? हार्डपणा म्हणजे हे शिमल्याचं हार्डपणा येतो, एकदम कडक येतं सफरचंद. आणि डिलेशन आहे ते मऊ सॉफ्ट येतं काश्मीरवाला, तर खायला पण चांगलं लागतं. आणि काय सांगाल तुमच्या स्टॉलचं वगैरे काय वैशिष्ट्य काय? लोक केव्हापासून तुम्ही या ठिकाणी व्यवसाय म्हणजे किती ते किती टाईम असता? सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत असतो. नाही कंटिन्यू लावतो मी, तर असं काही नाही. कंटिन्यू मध्ये आधी सुट्टी वगैरे काय? काही नाही. सकाळी यायचं, संध्याकाळी 9लाच जायचं. मध्ये आधी मुलगा वगैरे काय का सकाळपासून तुम्हीच असता काय? मीच असतो स्वतः मीच असतो. अजून काय बोलणार आहे काय? बस झालं. धन्यवाद. खूप छान ही छोटीशीच मुलाखत घेण्याचा हा योग होता आणि जाता आपण हे घेत होतो आणि हा योग आला. आणि येत असताना हे मी पाहिलं तर मला म्हणले दादा आपण हे तुम्हाला ह्याच्यापेक्षा हे चांगलं खायला आणि हे तुम्ही ह्या दरात देतो पण हे घेऊन जावा. असा हा व्यक्ती खूप छान माणूस की आणि स्वभाव चांगला पटला ज्या वेळेला. त्यामुळं मला या ठिकाणी मी मुलाखतीचा योग हा या ठिकाणी काढलेला आहे. तर नमस्ते. आपण आत्ता घेतली तर काय सांगाल कुठली फळं चांगली असतात किंवा काय ह्यांची आतापर्यंत कुठलं पेल गेलं का तुम्ही नेल्यानंतर? ह्यांची फळं सगळीच चांगली आहेत, कोणतीच खराब निघत नाहीत, 1 नंबर क्वालिटी असते. तर काही लोक असं भरताना वगैरे त्याला असं सफरचंदाला असे मध्ये
डवचे असतात किंवा काय असतात अशा प्रकारे तुम्हाला का आढळले का नेल्यानंतर ना काय? जरी आढळलं तरी पण ते चेंज करून देतात असं काय नाही. खूप छान. तर काय पण सांगाल शक्यतो ह्यांना निघतच किती- नाही ते. निघत नाही हा महत्वाचा. हा एवढा विश्वास ह्यांच्यावर आहे. आणि केव्हापासून ह्यांना ओळखताय तुम्ही काय? जवळजवळ 8-10 वर्ष 8-10 वर्ष म्हणजे मी एक दोन दिवसाला घेऊन जात असतो फळ. कुठलं यांच्याकडून. नेता आता काय? सफरचंद आता तर सफरचंद घेणार आहे. सफरचंद घेतले. बरोबर. 2 दिवसापूर्वी काय घेतलं? 2 दिवसापूर्वी डाळिंब घेतलं. बरोबर आहे मित्रांनो. आत्ता देखील आपण या ठिकाणी अर्धा किलो घेतले. आता काय कसं घेतलंय काय सांगण्याची आवश्यकता नाही. एकदम परफेक्ट घेतलेलं आहे. असून द्या. तर कुणी ह्या व्हिडिओला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. करा सबस्क्राईब. आत्ता आपली ही विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती मुलाखत चालू आहे. आणि जर ह्या मुलाखतीद्वारे जर आपल्या या ठिकाणी फळ स्टॉलला सफरचंद किंवा आणि काय आपली फळं असतील ही घेण्यासाठी पत्ता आपला काय या म्हणजे लोक आल्या येतील आणि आपलं फळ घेऊन जातील त्यासाठी आपला पत्ता 20वा नाका कोरेगाव रोड सातारा. मित्रांनो पवई नाका ते 20वा नाका 20वा नाक्यापासून आपण या ठिकाणी पाहतोय बॉम्बे रेस्टॉरंट कडे जाणारा हा रस्ता आहे मार्ग या. आणि त्या रस्त्याच्या कडेला हे छोटंसं असं स्टॉल लागलेले गाड्या आहे आपण पाहू शकता. आणि 1-2 दिवसाला या ठिकाणी फळं रोज म्हणलं तरी डेली काय आणतात. असं चांगल्या पद्धतीनं ताजेतवाने फळं आहेत. ह्याचा आस्वाद घ्यायला मात्र विसरू नका. जाता जाता तुमचं नाव सांगा. दिलीप विठ्ठल जाधव. मित्रांनो हे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि ह्या व्यक्तिमत्वाला चांगल्या प्रकारे मी सहकार्य केलं आहे. तुम्ही तर पाहिलंच आहे सर्व. असंच सहकार्य राहून द्या. धन्यवाद. नाळे YouTube channel.